तर या भगवंतानी रात्रीतून माझी जीभ सुजून मला मिळाल्याशिवाय राहणार. ज्यावेळेस आणलं त्यांच्या घरच्यांनी, चालता येत नव्हतं, काठी धरून सुद्धा ते पडायची, हेलपटायची. 2-2 काठ्या बगल्यासारख्या लागत असायच्या. हळूहळू सेवा करता करता आज तो एकाच काठीवरती चालत आहे. किती ताकद कुणाची आहे? मामा म्हणतात माझा भंडारा आपल्या प्रत्येकाच्या कपाळावरती लागलेला आहे. हा भंडारा साधा सुद्धा समजून घेऊ नका. मामांनी हा भंडारा 14 रत्नातून समुद्र मंथनाच्या विळेला मामा म्हणता हा एक भंडारा, एक रत्न निर्माण केलेला आहे. म्हणून मामांचा शब्द काय आहे? खोटं तू बोलशील असेल तर खरं मी या भंडाऱ्याच्या जीवावरती न्याय निवाडा करील, जगामध्ये बाळू धनगराचा इतिहास करील, असा मामांचा शब्द आहे. अनेक येत असे मला सांगता येणार नाही. हा अंजना उभा की MP वरून आलेले भाविक आहेत. आपल्या महाराष्ट्रात जाऊ द्या, आपल्या महाराष्ट्राच्या राज्याला लागून असलेला मध्य प्रदेश तिथला हा भाविक आहे. ज्या वेळेस त्यांचे कंडिशन ऍक्सिडेंट झालेला होता, काही ऍक्सिडेंट चालायचे तर काही मेल्या म्हणून डॉक्टरने सुद्धा नो गॅरंटी सांगितलेली होती. ज्या वेळेस भगवंताची मेंढी माऊली करता, सेवा करता करता आज त्यांचे मुलगा बी आहे त्यांच्या सोबत आणि त्यांच्या भावाचे 2 पोरं बी आले शिवेला. काय घरी काम नाहीत का? 2 वर्षाचा मुलगा सुद्धा आपल्याला घरी अपूर्ण पडत असतो, पण या जगाच्या मालकाने जे कोटी रुपये देऊन सुद्धा त्याचं काम होत नव्हतं, ते काम केलं म्हणून तो आज मामाच्या दारात टाचा घसरत आहे. ही ताकद फक्त मामाची. जे आपला अहंकार असतो, मी इतका मोठा आहे तितका मोठा, आपण काहीच नाही. एका दिवशी आपल्या ठेसाला जाताना पुढे काय झालं तरी आपण आपली स्वतःची गॅरंटी देऊ शकत नाही. असो माझी झालेली सेवा संपवतो आणि मामांचं